नमस्कार. मकरंदच्या तोंडातून खूपच फेस येत असतो. ते बघून जानकी खूपच घाबरलेली असते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, जानकी अगं तो मेलाय, तू इथून जा. जानकी तू इथे थांबू नकोस, तुला कळतंय का? जानकी तू इथून पळ. तेव्हा जानकी बोलते, नाही नाही ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी हे सर्व मी माझ्यावरती घेते, पण तू इथून गेलीस तर बरं होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तुला कळतंय, हे सर्व तू तुझ्यावरती घेणार आणि मी शांत बघत बसायचं? नाही ऐश्वर्या, मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, कळतंय तुला, पोलिसांच्या गाडीचा आवाज येतोय, पोलीस येतच असतील, तू इथून जा. आणि लगेच जानकी तिथून गेलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, आजपर्यंत ऐश्वर्याची गद्दारी, तिची कारस्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत, पण आज ऐश्वर्याचा प्रामाणिकपणा तुम्ही बघाल. मला माहिती आहे जानकी, तू मला या सर्व गोष्टींमधून सही सलामत बाहेर काढशील, याची मला खात्री आहे. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, हे सर्व काय आहे ऐश्वर्या रणदिवे, तुम्ही याचा खून केलात? तेव्हा ऐश्वर्या बोलते, मी याला मारलं नाही. अहो याने स्वतःहून विष घेतलं आणि स्वतःचा जीव घेतलाय. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, माफ करा, पण आम्हाला तुम्हाला अरेस्ट करावीच लागेल, कारण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. कारण खुनाच्या ठिकाणी तुम्ही स्वतः इथे सहभागी आहात. हे ऐकून ऐश्वर्या बोलते, हवं तर तुम्ही मला अरेस्ट करा, पण मी काहीच केलं नाही एवढंच सांगेन. तेव्हा मात्र मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, प्लीज अरेस्ट करा यांना. आणि ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात. ऐश्वर्याला पोलीस घेऊन गेल्यानंतर तिथे माया येते आणि माया खूपच रडायला लागते. माया मोठमोठ्याने बोलते, मकरंद, मकरंद उठणार रे. आजपर्यंत तुझ्यासाठी हा सगळा डाव मी खेळत होते मकरंद, आणि तूच अचानक मला सोडून गेलास. मकरंद तू असा का करतोस? मकरंद उठणार आहे. पण मकरंद मात्र तिच्या हाकेला ओघ देतच नसतो. ते पाहून आई माया मात्र खूपच रडकुंडीला येते. ती मोठमोठ्याने रडायला लागते आणि ती त्याच्या डोक्यावरती हात ठेवून बोलते, मकरंद मी तुझी शपथ घेते, तुझ्या गुन्हेगाराला मी शिक्षा देणार, त्याला फासावरती लटकवणार, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी खूपच घाबरलेली असते. ती घरात येते तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी काय झालं? जानकी अगं तू एवढी का घाबरले? जानकी बोल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, ऋषिकेश मला तुमच्याशी बोलायचं आहे. ऋषिकेश खूपच महत्वाचं काम आहे. ऋषिकेश चला ना. आणि ती ऋषिकेशला बेडरूम मध्ये घेऊन जाते. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, काय झालं हिला? जानकी असं का वागते? तेव्हा सारंग आणि सौमित्र बोलतो, आई आई अगं तू जरा काळजी करू नकोस, तू जरा थांबशील का? दादा आपल्याला नक्की सांगेल. वहिनी किती घाबरले ते बघितलंस ना. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, पण सौमी, काही झालं तरी जानकी वहिनी एवढी का घाबरलीये? आपल्याला लवकरात लवकर त्या गोष्टीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने सौमित्र बोलतो, अवंतिका तू प्लीज शांत राहा, तू काय करू नकोस, मी तुझ्या समोर हात जोडतो अवंतिका. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमित्र मी काहीही करत नाही, तू काळजी करू नकोस आणि तू प्लीज स्वतःला घाबरवू नकोस. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, मी स्वतः नाही घाबरत, पण तू काय करशील आणि काय नाही याची मात्र मला भीती वाटतेय. प्लीज स्वतःला शांत ठेव, सगळं काही नीटच होईल. इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय झालंय? जानकी प्लीज बोल, तू एवढी का घाबरलेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश खूपच भयानक गोष्ट घडली. ऋषिकेश कळतंय का तुम्हाला? ऋषिकेश मी आता कुठे होते? इतके दिवस तुम्ही माझा शोध घेत होता. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आम्ही इतके दिवस तुझा शोध घेतोय हे तुला माहिती आहे, तरी सुद्धा तू कुठे होतीस? ऋषिकेश प्लीज उत्तर दे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू, मला खूप भीती वाटतेय.
एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाहीये. पण मी एवढंच सांगेन तुम्हाला की मी जिथे कुठे होते ते खूपच भयानक होतं. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी आता लपवण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. प्लीज काय झालंय ते सांग. तेवढ्यात ऋषिकेशला फोन आलेला असतो की ऐश्वर्याला अरेस्ट झाले म्हणून. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो का. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश काय झालं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अगं त्या मकरंदचा खून झालाय. जानकी, अगं आणि त्या खुनाच्या बाबतीत ऐश्वर्याला अरेस्ट झाले. हे ऐकून लगेच मोठ्यानी जानकी बोलते, काय ऐश्वर्याला अरेस्ट झालीये. ऋषिकेश मला तिथे गेलं पाहिजे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जानकी थांब, तू का तिथे जातेस. तुला कळतंय का गोष्टी अजून सगळतील. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हे सर्व माझ्या हातून झालंय आणि याची शिक्षा ऐश्वर्या का भोगेल. ऋषिकेश, नाही हे चुकीचं आहे आणि मी याची शिक्षा ऐश्वर्याला भोगूच देणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जानकी म्हणजे मकरंद तुझ्या हातून मारला गेलाय. जानकी, आणि हे तुम्हाला सांगत नव्हतीस. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश प्लीज प्लीज ऐश्वर्याला सोडवा ना. ऋषिकेश, जर का ऐश्वर्याला सोडवली तर बरं होईल. ऋषिकेश, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी शांत हो. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे जानकी. तू काळजी करू नकोस. सगळं काही अगदी व्यवस्थित होईल जानकी. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश काहीही झालं तरी ऐश्वर्या सुटली पाहिजे. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, पोलीस स्टेशन मध्ये ऐश्वर्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि ती ऐश्वर्याला बोलते, तुझी हिंमत कशी झाली. तू माझ्या भावाचा जीव घेतलास आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, हे बघ माया, मी तुझ्या भावाचा जीव घेतलेला नाही. त्यांनी स्वतःहून ते विष प्यायलंय. तेव्हा मात्र माया बोलते, गप्प बस. ऐश्वर्या, तू माझ्याशी डबल गेम खेळलेस आणि आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात मात्र जानकी आणि ऋषिकेश तिथे येतात आणि जानकी मोठ्याने बोलते, माया तू गप्प बस. ऐश्वर्याला कसं बाहेर काढायचं ते मी बघेनच. त्याची काळजी करायची गरज तुला नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते, जानकी ऋषिकेश, तुम्ही या ऐश्वर्याला साथ करताय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आम्ही कुणाला साथ करायची आणि कोणाला नाही हे तू सांगायची गरज नाही माया. तू फक्त स्वतःचा विचार कर, कारण गोष्टी आता तुझ्या हाताबाहेर होत चालल्यात. माया, आता सगळं काही समाप्त होत चाललंय. तेव्हा लगेच माया बोलते, गोष्टी माझ्या हाताबाहेर मी जाऊच देणार नाही. तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही. आता जे काही असेल ना ते माझ्याच बाजूने असेल. तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, माया तुला जे काही करायचंय ते कर, पण आता माझा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही. माया, आता सगळं काही संपलंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर मायाचा खेळ खल्लास करून जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला जेलमधून बाहेर काढतील का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.